Doctor's Day, and where better than to come to Bharti Hospital to speak to a team of absolutely fabulous doctors. And who better than Shruti Marathe, who cures most people with her beautiful smile. Oh my God. Did you just make my day? Yes, I did. I hope I did. But yes, we're at Bharti Hospital, Dhankavadi. Check in with Shruti Marathe. Doctor's Day special आपण करतोय आज इथे. आणि we're talking to the team here. Affordable healthcare जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच भारती हॉस्पिटलला या. Not just that, but I think मान्यता प्राप्त आरोग्य सेवा जर तुम्हाला हवी असेल उत्तम उपचारासोबत ते पण तुम्हाला भारती हॉस्पिटलमध्ये मिळते. प्रत्येक आजाराचा उपचार तुम्हाला हवा असेल तर इथे मिळते. You get everything here under one roof. And I think Doctors Day साठी जर कुठे जायचं असेल, you want to meet some doctors, you want to speak to some doctors, you want to salute a few doctors, then definitely Bharti Hospital is your place. Currently with us is the Deputy Medical Director at Bharti Hospital, Dr. Jitendra Oswal. Welcome to the show, sir. Thank you very much. He's also one of the leading pediatric rheumatologists in Pune. म्हणजे लहान मुलांमध्ये संधिवाताचा त्रास जर होत असेल तर डॉक्टर ओसवाल इज the only name you have to remember. Thank you. Thank you. Happy Doctor's Day. Thank you very much. Happy Doctor's Day to you, sir. Yes. So Shruti, check-in with Shruti Marathe चल रहा है. So Shruti will be asking the questions on behalf of all Punekars. Shruti, what's the question? So my questions are, इकडच्या पेशंट्सना ट्रस्टवर्दी ट्रीटमेंट मिळावी ह्यासाठी कोणत्या गोष्टीवर आपण भर दिला जातो इथे. दॅट इज नंबर 1. अँड 2 इज की इथे अपॉइंटमेंट घ्यायची असेल तुमची म्हणा किंवा एनी अदर डॉक्टर्सची म्हणा तर काय प्रोसिजर आहे. राईट. सो पूर्वी भारतामध्ये जर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली तरी खूप झालं असं व्हायचं. पण आता तसं नाही आहे. आता फक्त ट्रीटमेंट नाही पण क्वालिटी ट्रीटमेंट मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की पेशंटचं त्यामध्ये जीव वाचायची शक्यता आहे क्वालिटी ट्रीटमेंट दिल्यानंतर. आणि क्वालिटी ट्रीटमेंट मिळती का नाही मिळती त्यावरून त्या हॉस्पिटलचं नाव असतं किंवा त्या हॉस्पिटलची क्वालिटी केअर जी असते त्यातनं पेशंटला एक विश्वास संपादन होतो. म्हणून त्या दृष्टीनं आम्ही गेल्या 12 ते 13 वर्षापासून आमचं हॉस्पिटल जे आहे ते नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्डकडून ॲक्रिडेट करून घेतलेलं आहे. सो त्यांचे काही स्टँडर्ड्स असतात ते स्टँडर्ड्स प्रत्येक डिपार्टमेंटला फॉलो करावं लागतात. आणि इथं ते फॉलो केलं का नाही केलं ते आपण सगळ्या गोष्टी बघतो. तर आपल्या इथं क्वालिटी डिपार्टमेंट आहे विच एन्श्युअर्स दॅट द एव्हरी पेशंट हू कम्स हिअर गेट्स अ क्वालिटी ट्रीटमेंट ॲट पार विथ वॉट आर द नॅशनल स्टँडर्ड्स आर देअर. आणि त्यामध्ये जर काही पेशंटच्या ग्रीव्हन्सेस असतील तर ते फीडबॅक सिस्टीम आहे त्यामध्ये की पेशंट ओपीडीला आला त्याला काही ग्रीव्हन्स असतील तर त्यांनी त्या QR कोडला स्कॅन करून तो इंडिपेंडंट ग्रीव्हन्स देऊ शकतो. आणि त्या ग्रीव्हन्स विदिन 48 आवर्समध्ये आपल्या इथं अनालिसिस होऊन त्यांना परत त्याचा फीडबॅक दिला जातो. सेम फॉर इंडोर पेशंट्स ऑल्सो की ज्यांना तशा प्रकारची काही कमतरता वाटत असेल आपल्या केअरमध्ये तर दे कॅन गिव्ह अस अ फीडबॅक अँड वी did resolve their and they take their opinion also take their suggestions also to improve our healthcare services in the hospital. Superb. आणि अपॉइंटमेंट्स जर राईट. सो आपण आता असं केलं की पेशंटला फक्त हॉस्पिटलची ट्रीटमेंट सर्व्हिसेस नको आहे त्याचबरोबर त्याला हॉस्पिटॅलिटी पण पाहिजे. म्हणजे त्याचा वेळ पण तेवढाच बहुमूल्य आहे जेवढा डॉक्टरांचा वेळ बहुमूल्य आहे. सो त्यांनी जर इथं आलं तर त्याला फास्ट ट्रॅक सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. म्हणजे ओपीडीत पेशंट आला समजा तर त्याला विदिन हाफ एन आवर एक कन्सल्टंट डॉक्टरबरोबर ट्रीटमेंट म्हणजे त्याच्या कन्सल्टेशन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर त्याला जर काही लॅबोरेटरी टेस्ट लागतील समजा किंवा ब्लड टेस्ट लागतील तर ते होऊन युजली त्या दिवशीच त्याला परत रिवाईज कन्सल्टेशन होऊन फायनल ट्रीटमेंट मिळणं जरुरीचं आहे. म्हणजे त्याचा परत सेकंड व्हिजिट नको व्हायला. तर याची आम्ही काळजी घेतो. आमची आउट पेशंट डिपार्टमेंट सकाळी 8:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी ऑलमोस्ट 8 वाजेपर्यंत चालू असतं. त्याच्यामध्ये आमच्या इथं एक कोऑर्डिनेटर टीम आहे जी आणि मे हेल्प यू काउंटर आहे जी पेशंटला गाईड करतं आणि त्यांच्या ज्या कन्सल्टेशन आहे डॉक्टरांबरोबर एक सुलभ आणि स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना आपण कन्सल्टेशन देतो. आणि घरी गेल्यानंतरही त्यांना जर समजा काही त्याबद्दल शंका असेल काही प्रश्न विचारायचे असेल समजा तर प्रत्येक आउट पेशंट डिपार्टमेंटला एक डेडिकेटेड फोन नंबर आहे. सो दे कॅन कनेक्ट टू आवर डॉक्टर्स डायरेक्टली इन द वर्किंग आवर्स अँड देन दे कॅन रिझॉल्व देअर क्वेरीज. आणि जर डायरेक्टली तुम्हाला जर हॉस्पिटलच्या संबंधी किंवा ज्या सर्व्हिसेस आपल्याकडे उपलब्ध आहे त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपल्या इथं कॉल सेंटर आहे. तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8पर्यंत जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आयदर चॅट करू शकता लाईव्ह चॅट करू शकता किंवा त्यावरती फोन करू शकता आणि यू कॅन गेट अ इन्फॉर्मेशन फ्रॉम आवर मे आय हेल्प यू काउंटर. सो नंबर आहे 9561600555. सो आय विल जस्ट रिपीट 9561600555.
Superb. I think that is a number that you need to call for anything that you want. bhartihospital.com हे वेबसाईटही आहे. तुम्हाला जर नंबर नोट करता नाही आला तर या वेबसाईटवरती पण जाऊन तुम्ही हा नंबर घेऊ शकता. आणि आय थिंक हेल्थकेअर इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जिथे रोज बदल घडत असतात आणि त्या बदलबरोबर एका हॉस्पिटलला हातात हात घालून पुढे चालायचं असतं. आणि 1989 साली जेव्हा ह्या हॉस्पिटलची स्थापना झाली तेव्हापासून प्रत्येक बदलबरोबर ह्या हॉस्पिटलनी फक्त पुढेच एक पाऊल घेतलेलं आहे. 1375 बेडेड हॉस्पिटल आहे, 200हून अधिक ICU बेड्स आहेत, 60हून अधिक NICU बेड्स आहेत, 60हून अधिक सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत, 600हून अधिक तज्ज्ञ डॉक्टर व सल्लागार, 1000हून अधिक परिचारिक, तसेच 2000हून अधिक पॅरामेडिकल व सहाय्यक कर्मचारी आहेत. आय थिंक दिस इज अ ग्रेट स्टेप टुवर्ड्स प्रोग्रेस. आजही इथे किमोथेरपी आणि रेडिएशनसाठी एक बिल्डिंग बनते जी पुढच्या वर्षी इनॉग्रेशन होईल त्याचं. सो दिस इज डेफिनेटली अ हॉस्पिटल दॅट्स ग्रोईंग विथ टाइम्स. आणि इफ यू वॉन्ट टू नो मोर ऑफकोर्स जसं मी म्हटलं bhartihospital.com ला भेट द्या. थँक्यू सो मच डॉक्टर ओसवाल फॉर हॅव्हिंग अस. थँक्यू. थँक्यू चल रहा है Yes, चेक इन विथ yes. श्रुति मराठे. दिस इज अ डॉक्टर्स डे स्पेशल फ्रॉम भारती हॉस्पिटल.